23 ऑक्टोबर, आता बघा याच्यामध्ये 23 ऑक्टोबर रोजीच्या शासन निर्णयानुसार कापूस पिकाच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी 238 कोटी आणि सोयाबीन आणि इतर तीन बियाण्यासाठी 281 कोटी अशी 520 कोटी 86 लाख तरतूद 23 ऑक्टोबर 2023 लाच, तारखा लक्षात घ्या तुम्ही, 2023 लाच या ठिकाणी दिली. कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून खरेदीद्वारे भ्रष्टाचार करण्यासाठी दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी अप्पर मुख्य सचिव श्री अनुप कुमार, आयुक्त प्रवीण गेडाम, प्रकल्प संचालक पोखरा परिमल सिंह, कृषी विभाग राज्यातील सर्व संचालक, कृषी सहसंचालक, कृषी विभागातील सहसचिव, उपसचिव व अवर सचिव श्री देवानंद दुधडे, उपमहाव्यवस्थापक MAIDC MCAER प्रतिनिधी कौसाडीकर यांची सह्याद्री अतिथीगृहावर सभा बोलवली, बैठक बोलवली व खर्च कृषी विभागाच्या अर्थसंकल्प व खर्चाबाबत चर्चा केली. तर या चर्चेत श्री दिलीप झेंडे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना आर्थिक लालच दाखवून मूळ बाबीला बगल देऊन नॅनो युरिया, नॅनो DAP, DSMS इत्यादी खरेदी करायच्या बाबीवर चर्चा घडवून आणली. सन 2022-23 मध्ये वर उल्लेख केलेल्या बाबी नव्हत्या, अगोदर तुमच्या लक्षात आला, त्यामुळे या बाबी नव्हत्या. त्यासाठी आयुक्त कृषी यांच्याकडून हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला. कृषी मंत्री यांच्याशी संगनमत करून 8 फेब्रुवारी 2024 रोजी डिजिटल सॉइल मॉइश्चर सेन्सर DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग इत्यादी घटकांचा समावेश करण्यासंदर्भात शासनाकडे 8 फेब्रुवारी 2024 ला प्रस्ताव पाठवला. यातला आता एक मिनिट, कृषी मंत्री धनंजय मुंडे, त्यांचे OSD डॉक्टर वैभव पवार, खाजगी सचिव प्रशांत भामरे, कृषी आयुक्तालयातील संचालक विस्तार श्री दिलीप झेंडे, संतोष कराड, मंत्रालयातील उपसचिव यांच्या भ्रष्टाचार करण्याच्या कट कारस्थानातून मूळ बाबीमध्ये बदल करून व DBT योजनेत सूट देऊन, DBT हे 2017चा GR आहे, DBT द्वारे शेतकऱ्यांना द्यावं, त्याला बगल देण्यात आली. DSMS, नॅनो युरिया, नॅनो DAP, कापूस साठवणूक बॅग, गोगल गायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक मेटाल्डिहाइड, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप हे पुढे तुमच्या लक्षात येईल. खरेदी करण्यासंदर्भात 6 मार्च 2024 रोजी बाब बदलासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा बोलवण्यात आली. त्याचा हा पुरावा, हा सुद्धा मी तुम्हाला PDF द्वारे देतो. ही बैठक कुठे बोलावली, काय बोलावली, या सभेस